Very good morning. Today we are going to see the different example. So आपण कोऑर्डिनेट दिले जर असतील तर त्याच्यावरून त्याची लेंथ बेरिंग कशी फाइंड आउट करायची ते आपण पहिले जे न्यूमरिकल आहे ते बघितलेले आहे. त्याच टाइपचं न्यूमरिकल आहे 2.26.2. फाइंड द लेंथ ऑफ टू कोऑर्डिनेट A and B having the कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट A and B as given below. सो या टेबलमध्ये तुम्हाला पॉइंट दिसत आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. सो ए चे कोऑर्डिनेट आहेत 975.50 आणि 830.20 आहे. बी चे कोऑर्डिनेट आहेत 1189.70 आणि 579.30. ओके. सो ए आणि बी या दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट या ठिकाणी दिलेले आहेत. आता ज्या वेळेला असे कोऑर्डिनेट दिले असतील, सो पहिले जे न्यूमरिकल सम घेतलेलं त्याच्यामध्ये पॉइंट पी आणि क्यू दिलेला होता आणि या ठिकाणी नॉर्थ आणि ईस्ट असं दिलेलं होतं. सो या टेबलमध्ये तुम्हाला नॉर्थ आणि ईस्ट असं काही दिलेलं नाही. सो जो पहिला जो कोऑर्डिनेट आहे तो नेहमी लॅटिट्यूड असतोय आणि दुसरा जो कोऑर्डिनेट आहे तो डिपार्चर आहे. ओके. सो या ठिकाणी आता 975.50 हे काय लॅटिट्यूड दिलेले आहे. सो नेहमी जे पहिलं कोऑर्डिनेट असतं ते नेहमी लॅटिट्यूड असतंय आणि दुसरा कोऑर्डिनेट आहे तो डिपार्चर आहे. सो या ठिकाणी 975.50 लॅटिट्यूड आहे पॉइंट ए चा. पॉइंट बी चा लॅटिट्यूड आहे 1189.70. ओके. पॉइंट ए चा डिपार्चर आहे 830.20. पॉइंट बी चा डिपार्चर आहे 579.30. ओके. सो या टेबलमध्ये तुम्हाला नॉर्दिंग आणि साऊथिंग ईस्टिंग दिलेलं नाही, पण या ठिकाणी कोऑर्डिनेट दिलेले आहेत. सो आपल्याला काय काढायचं आहे, लेंथ ए बी किती आहे हे काढायचं आहे आणि बेरिंग काढायचं आहे. बेरिंग विचारलेलं नाहीत तरी पण आपल्याला बेरिंग हे पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. अँगल जर माहित नसेल तर आपण त्याचं लॅटिट्यूड डिपार्चर काढू शकत नाही. सो लेट्स स्टार्ट विथ द लॅटिट्यूड ऑफ ए बी. आता ए बीचं लॅटिट्यूड म्हणजेच काय, 1189.70 लॅटिट्यूड ऑफ पॉइंट बी विच इज ग्रेटर वन. सो पॉइंट बी चं लॅटिट्यूड 1189.70 मायनस लॅटिट्यूड ऑफ पॉइंट ए दॅट इज 975.50. सो 1189.70 वजा 975.50 दॅट इज इक्वल टू 214.2 214.2. सो याच्यावरून आपल्याला लॅटिट्यूड ऑफ ए बी मिळालं. सिमिलरली डिपार्चर ऑफ ए बी कॅल्क्युलेट करायचं 579.30 वजा 830.20. सो दॅट डिपार्चर कम्स आउट टू बी निगेटिव्ह 250.9. ओके. सो या ठिकाणी लॅटिट्यूड हे पॉझिटिव्ह आहे, डिपार्चर निगेटिव्ह आहे. ओके. सो दॅट लाईन विल बी इन द फोर्थ क्वाड्रंट. ओके. कारण ज्या ठिकाणी लॅटिट्यूड पॉझिटिव्ह असतोय आणि डिपार्चर निगेटिव्ह आहे, याचा अर्थ ही जी लाईन आहे ती फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार आहे. हे या लॅटिट्यूड आणि डिपार्चरच्या साइन वरून आपण ठरवू शकतोय. सो लास्ट लेक्चरमध्ये जे न्यूमरिकल घेतलेलं होतं त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे की लॅटिट्यूड आणि डिपार्चरची साइन आहे त्याच्यावरून ती लाईन कुठल्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे हे कसं ठरवायचं. ओके. सो latitude is positive and departure is negative, therefore that line will exist in the fourth quadrant. Okay, that is north west quadrant. Now first we want to calculate the bearing, that is the theta. Tan theta is equal to summation of departure divided by summation of latitude, or latitude divided by departure, sorry, departure divided by latitude. So theta comes out to be tan inverse of this quotient departure divided by latitude. आता इथं समेशन आहे पण या ठिकाणी एकच व्हॅल्यू आहे लॅटिट्यूड आणि डिपार्चरची, त्याच्यामुळं इथं समेशन काही घ्यायची गरज नाही. या ठिकाणी जो काही डिपार्चर आहे 250.9 डिवायडेड बाय 214.2. आता या ठिकाणी डिपार्चरचं जे काही साइन आहे ते कन्सिडर करायचं नाही आहे. सो थिटा कॅल्क्युलेट करत असताना निग्लेक्ट द साइन ऑफ द डिपार्चर. ओके. सो साइन जे आहे ते निग्लेक्ट करायचं आहे.
सो 250.9 डिवायडेड बाय 214.2, त्याचा जो काय टॅन इनव्हर्स ऑफ द कोशंट, याच्यावरून आपल्याला काय मिळेल तर त्याचं बेरिंग मिळेल. ओके, सो त्या बेरिंगची व्हॅल्यू किती आहे 49 डिग्री 30 मिनिट 42 सेकंड. ओके, सो थिटा जो आहे म्हणजे AB ही जी काही लाईन आहे, या AB लाईननं नॉर्थशी केलेला जो काही अँगल आहे तो 49 डिग्री 30 मिनिट 42 सेकंड आहे. ओके, सो या पद्धतीने आपण बेरिंग पहिल्यांदा कॅल्क्युलेट केलं. आता बेरिंग वरून आपल्याला माहित आहे लॅटिट्यूड इज इक्वल टू L cos थिटा. लॅटिट्यूड आपल्याला माहित आहे, लॅटिट्यूड या ठिकाणी आपण काढलेले आहे 214.2. सो 214.2 इज इक्वल टू L. L आपल्याला काढायचे आहे लेंथ. लेंथ ऑफ लाईन AB हे विचारलेलं आहे. कॉस थिटा, थिटा आपल्याकडे नव्हता. थिटा काढण्यासाठी आपण पहिल्यांदा लॅटिट्यूड आणि डिपार्चर कॅल्क्युलेट केले आणि या फॉर्म्युलावरून आपण हा थिटा काढलेला आहे 49 डिग्री 30 मिनिट अँड 42 सेकंड. आता हा जो काही थिटा आहे याचा कॉस्ट ऑफ दिस 49 डिग्री 30 मिनिट 42 सेकंड केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, लेंथ मिळेल. सो L इज अननोन बट वी नो द अँगल थिटा. सो कॉस्ट ऑफ दिस अँगल लॅटिट्यूडला म्हणजे 214.2 ला ज्यावेळेला कॉस ऑफ 49 डिग्री 30 मिनिट 42 सेकंड आपण ज्यावेळेला डिवाइड करू त्यावेळेला आपल्याला लेंथ मिळेल. आता इथं जी काही लेंथ दिलेली आहे ती लेंथचं युनिट दिलेलं नाही. या ठिकाणी लेंथ कशामध्ये येणार आहे, ही मीटरमध्ये येणार आहे. ओके, सो लेंथ या ठिकाणी आपल्याला मिळाली. सो लेंथ काढण्यासाठी आपण पहिल्यांदा लॅटिट्यूड डिपार्चर काढलं, त्याच्यावरून अँगल कॅल्क्युलेट केला म्हणजे बेरिंग. AB लाईनचं जे काही बेरिंग आहे ते फाइंड आउट केलं आणि त्याच्यावरून आपण लेंथ कॅल्क्युलेट केली. आता या पद्धतीने तुम्ही लेंथ कॅल्क्युलेट करू शकताय आणि ही जी लेंथ आहे ती चेक करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. लेंथ AB इज इक्वल टू अंडर रूट स्क्वेअर ऑफ लॅटिट्यूड प्लस स्क्वेअर ऑफ डिपार्चर. सो लॅटिट्यूड स्क्वेअर प्लस डिपार्चर स्क्वेअर आणि त्याचं जे काही स्क्वेअर रूट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला जी आहे ती आन्सर देईल कशाचं, लेंथ ऑफ एक्सपेक्टेड लाईन AB. आता AB ची जी लेंथ आहे 214.2 लॅटिट्यूड आलेला आहे प्लस मायनस ऑफ 250.9. आता या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये मायनस जरी केलं तर मायनसचा जो काही स्क्वेअर आहे तो अगेन प्लस येतोय, त्याच्यामुळं निगेटिव्ह साईन आहे या ठिकाणी परत निग्लेक्ट केलेलं आहे. सो 214.2 चा स्क्वेअर प्लस 250.9 स्क्वेअर याची जी व्हॅल्यू आहे ती 329.897 मीटर येते. ओके, सो यावरून चेक होते की आपण जो काही लेंथ कॅल्क्युलेट केलेली आहे, लेंथ फ्रॉम बेरिंग अँड द लेंथ फ्रॉम लॅटिट्यूड अँड डिपार्चर इज व्हेरीफाईड हिअर. या दोन्ही लेंथ जर एकच येत असतील याचा अर्थ आपलं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते बरोबर आहे. हा जो चेक आहे म्हणजे लेंथ फ्रॉम बेरिंग आणि लेंथ फ्रॉम लॅटिट्यूड अँड डिपार्चर या दोन्ही फॉर्म्युल्यानं जी काही लेंथ कॅल्क्युलेट केलेली आहे ती एकच यायला पाहिजे. त्यावेळेला आपण चेक करू शकतो की आपलं आन्सर बरोबर आहे का नाही ते. ओके, सो या पद्धतीचं जे काही सम आहे ते सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकते. या ठिकाणी पॉइंट दिलेले आहेत आणि त्याचं कोऑर्डिनेट दिलेले आहेत. कोऑर्डिनेट देत असताना त्यांनी नॉर्थिंग किंवा ईस्टिंग कोणता कोऑर्डिनेट आहे ते दिलेलं नाही. ज्यावेळेला अशा पद्धतीनं कोऑर्डिनेट दिले जाते त्यावेळेला पहिला जो काही कोऑर्डिनेट आहे तो नेहमी लॅटिट्यूड असतो आणि दुसरा जो कोऑर्डिनेट आहे तो डिपार्चर असतोय. ओके, सो लेंथ AB कॅल्क्युलेट केली. सो लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला थीटा काढावा लागतो. सो थीटा काढण्यासाठी टॅन थीटा इज इक्वल टू समेशन ऑफ डिपार्चर डिवायडेड बाय समेशन लॅटिट्यूड हा फॉर्म्युला आहे. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेला आहे. हा फॉर्म्युला आहे. त्याच्यावरून हा सुद्धा एक फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेला आहे मिसिंग लेंथ कॅल्क्युलेट करत असताना. ओके, सो या पद्धतीचं सम जे आहे ते तुम्हाला 8 मार्काला विचारलं जाऊ शकते. ओके, now let's move to the next type of sum. Following are the latitude and departure for closed traverse ABCD. Compute missing length and whole circle bearing of side DA. लास्ट लेक्चरला याच पद्धतीचं न्यूमेरिकल विचारलेलं होतं. फक्त
त्या ठिकाणी काय फरक आहे, लाईन दिलेली आहे ABBCCDDA. लास्ट लेक्चरला, लास्ट न्यूमेरिकलमध्ये आपण बघितलं की त्या ठिकाणी लेंथ दिलेली होती आणि त्याचं बेरिंग दिलेलं होतं. आता या ठिकाणी लेंथ आणि बेरिंग दिलेली नाही. डायरेक्टली लॅटिट्यूड अँड डिपार्चर ABBCCD लाईनचे लॅटिट्यूड आणि डिपार्चर अलॉंग विथ साइन कन्व्हेन्शन दिलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी या पद्धतीच्या सममध्ये लॅटिट्यूड आणि डिपार्चरची व्हॅल्यू दिलेली आहे डायरेक्टली. त्याच्यामुळे आपल्याला लेंथ आणि बेरिंग वरून परत रिड्युस्ड बेरिंग कॅल्क्युलेट करा. त्याच्यानंतर त्याचं लॅटिट्यूड आणि डिपार्चर कॅल्क्युलेट करा. ही जी काही सगळी गोष्टी आहे त्या आपला जो काय तो त्रास आहे तो या ठिकाणी कमी होतोय. सो एबीची लॅटिट्यूड दिलेली आहे -116.10, म्हणजे निगेटिव्ह लॅटिट्यूड आहे. याचा अर्थ काय, लॅटिट्यूड हा साऊथिंग आहे, नॉर्दिंग आणि साऊथिंग. ओके. सो नॉर्दिंग, सपोज हे क्वाड्रंट आहेत, सो नॉर्दिंग इकडं असतं आणि साऊथिंग खाली असतं. सो -116.10 म्हणजेच काय, नॉर्दिंग साऊथिंग दिलेलं आहे. आता डिपार्चरमध्ये निगेटिव्ह दिलेलं आहे म्हणजेच काय, ते वेस्टिंग आहे. सो या साईनवरून ठरवायचं की ते लॅटिट्यूड नॉर्दिंगमध्ये आहे का साऊथिंगमध्ये आहे आणि डिपार्चर हे ईस्टिंगमध्ये आहे का वेस्टिंगमध्ये आहे. ओके. सो या ठिकाणी आपल्याला एक टेबल ड्रॉ करावं लागेल ज्याच्यामध्ये लाईन आहे आणि लॅटिट्यूड आणि डिपार्चरचे परत 2 भाग केलेले आहेत आपल्या सोयीसाठी. सो लॅटिट्यूडमध्ये नॉर्दिंग, साऊथिंग आहे. डिपार्चरमध्ये ईस्टिंग, वेस्टिंग आहे. आता लॅटिट्यूडमध्ये नॉर्दिंगच्या कॉलममध्ये कोणत्या व्हॅल्यू लिहिणार, ज्या व्हॅल्यू या कॉलम मधल्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत. म्हणजेच काय, नॉर्दिंग म्हणजेच काय, पॉझिटिव्ह असतं, साऊथिंग हे निगेटिव्ह असतं. सो या ठिकाणी बीसीचं जे काय नॉर्दिंग आहे, लॅटिट्यूड आहे ते नॉर्दिंग मध्ये येते कारण ते पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर सीडीचं जे काय लॅटिट्यूड आहे ते परत नॉर्दिंग मध्ये येते, पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे या 2 व्हॅल्यू आहेत त्या रो मध्ये, बीसीच्या रो मध्ये 6.80, नॉर्दिंगच्या कॉलम मध्ये पॉझिटिव्हच्या व्हॅल्यू लिहिल्या. त्याच्यानंतर साऊथिंग, एबीचं साऊथिंग आहे त्याच्यामुळे एबीची व्हॅल्यू जी आहे ती साऊथिंग मध्ये लिहिली आपण या ठिकाणी. सो लॅटिट्यूडचे 2 भाग केले, डिपार्चरचे सुद्धा या ठिकाणी 2 भाग केलेत. ईस्टिंग ज्या पॉझिटिव्ह डिपार्चर मधल्या व्हॅल्यू आहेत त्या बीसी आणि सीडीच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, त्या ईस्टिंग कॉलम मध्ये लिहिल्या. बीसी आणि सीडीच्या रो मध्ये ईस्टिंग कॉलम मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू लिहिल्या. आता निगेटिव्ह व्हॅल्यू एबीची आहे ती आपण वेस्टिंग मध्ये लिहिली. ओके. सो हाच फरक आहे या ठिकाणी. सो लॅटिट्यूड आणि डिपार्चर कॅल्क्युलेट आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. लॅटिट्यूड आणि डिपार्चर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला थीटा आणि लेंथ दिलेली होती. या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला लॅटिट्यूडचे व्हॅल्यू कोऑर्डिनेट दिलेले आहेत. जसे इथं तुम्हाला कोऑर्डिनेट दिलेले आहेत तसेच ए बी बी सी आणि सी डी लाईनचे कोऑर्डिनेट डायरेक्टली दिलेले आहेत अलॉंग विथ साईन. आता साईन का दिलेलं आहे, कारण ते नॉर्दिंग आहे का साऊथिंग आहे, ईस्टिंग आहे का वेस्टिंग आहे, ते आयडेंटिफाय करण्यासाठी हे साईन दिलेले आहेत. आता या ठिकाणी काय करायचं, आपण अल्जेब्राइक सम करायचे, टोटल करायचे आहे, नॉर्दिंगची टोटल करायची आहे. सो 6.80 प्लस 80.50 दॅट कम्स आउट टू बी 87.30 ही झाली नॉर्दिंगची सम. त्याच्यानंतर साऊथिंग मध्ये एकच व्हॅल्यू आहे त्याच्यामुळं तीच व्हॅल्यू अल्जेब्राइक सम ऑफ साऊथिंग येणार आहे. त्याच्यानंतर ईस्टिंग मध्ये 2 व्हॅल्यू आहेत 58.20 आणि 17.20, त्याची जी सम आहे ती 75.40 लास्ट रो मध्ये लिहिली आपण. अगेन सिमिलरली वेस्टिंग मध्ये एकच आहे त्याच्यामुळं तीच सम खाली येणार आहे. ओके. सो अल्जेब्राइक सम ऑफ लॅटिट्यूड इज 87.30 मायनस 116.10. अल्जेब्राइक सम मायनस का इथं, कारण ह्याचं साईन हे काय आहे, मायनस आहे. नॉर्दिंग हे प्लस आहे, साऊथिंग मायनस आहे, ईस्टिंग प्लस, वेस्टिंग मायनस. त्याच्यामुळं अल्जेब्राइक सम ऑफ लॅटिट्यूड काय असणार आहे, 87.30 मायनस 116.10. ओके. त्याच्यानंतर अल्जेब्राइक सम ऑफ डिपार्चर विल बी ॲडिशन ऑफ ईस्टिंग मायनस वेस्टिंग. सो
ईस्टिंगचं साइन पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे +75.40 मायनस 44.40. मायनस 44.40 का केलं? कारण या ठिकाणी वेस्टिंग हे मायनस असते. ओके. नाउ द लेंथ ऑफ लाईन DA विचारलेलं आहे आपल्याला. AB, BC आणि CDचं कोऑर्डिनेट दिलेले आहेत. DAचं कोऑर्डिनेट दिलेले नाहीत. याचा अर्थ काय? DAचं कोऑर्डिनेट एक आहेत, मिसिंग आहेत. सो ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो लेंथ ऑफ DA अँड होल सर्कल बेरिंग ऑफ DA आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. नाउ वी नो दॅट लॅटिट्यूड ऑफ क्लोजिंग लाईन DA, जसं आपण लास्ट लेक्चरला बघितलं, क्लोजिंग लाईन DA जर असेल तर त्याचं लॅटिट्यूड हे L ॲज्युम करा, कॅपिटल L किंवा स्मॉल L, आणि त्याचं डिपार्चर हे कॅपिटल D किंवा स्मॉल D, तुम्हाला जे सोयीचं आहे ते लेटर तुम्ही वापरू शकताय. सो या ठिकाणी त्यांनी स्मॉल L इज द लेंथ ऑफ DA ॲज्युम केलेला आहे आणि थीटा ही रिड्युस्ड बेरिंग ऑफ DA. आता क्लोज्ड ट्रॅव्हर्स आहे, AB, BC, CD आणि DA आहे. ए या ठिकाणी परत आपण आलोय, त्याच्यामुळे हा क्लोज्ड ट्रॅव्हर्स आहे. क्लोज्ड ट्रॅव्हर्स मध्ये काय चेक आहे? अल्जेब्राइक सम ऑफ ऑल लॅटिट्यूड मस्ट बी 0. ओके. समेशन ऑफ ऑल लॅटिट्यूड मस्ट बी 0. आता या ठिकाणी बघा, 87.30 87.30 इज द नॉर्थिंग, देअरफॉर इट इज पॉझिटिव्ह. 87.30 मायनस 116.10 मायनस का केलं? कारण ही नॉर्थिंग आहे, याचं जे काय साइन आहे ते निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी मायनस केलेलं आहे. हा फरक लक्षात घ्या. अल्जेब्राइक सम म्हणजेच काय, ऍडिशन घेतोय, पण या ठिकाणी मायनस का केलं? कारण या ठिकाणी हे नॉर्थिंग मध्ये आहे 116.10. नॉर्थिंग जे आहे ते निगेटिव्ह असते. सो 87.30 इज द साऊथिंग मायनस 106.10 दॅट इज द नॉर्थिंग, सॉरी साऊथिंग. नॉर्थिंगची व्हॅल्यू 87.30 वजा साऊथिंगची व्हॅल्यू आहे ती 116.10 प्लस L cos of theta, or you can see it as a capital L. कॅपिटल L असं सुद्धा तुम्ही इथं म्हणू शकता. L cos theta आहे, हे L cos theta म्हणजेच काय? लॅटिट्यूड आहे. L cos theta त्यांनी ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सो या ठिकाणी तुम्ही कॅपिटल L सुद्धा वापरू शकता. सो कॅपिटल L और L cos theta इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी ऍडिशन घेतलेली आहे. 87.30 वजा 116.10 अधिक L cos theta. आता हा L cos theta म्हणजेच काय? जी काय क्लोजिंग लाईन DA आहे याचं लॅटिट्यूड असणार आहे हे. याचं अल्जेब्राइक सम हे काय आहे? 0 आहे. दॅट इज द समेशन ऑफ ऑल द लॅटिट्यूड मस्ट बी इक्वल टू 0. दॅट इज द क्लोज्ड ट्रॅव्हर्स चेक. सिमिलरली, इन केस ऑफ डिपार्चर, अल्जेब्राइक सम ऑफ ऑल द डिपार्चर शुड बी इक्वल टू 0. म्हणजेच काय? 75.40 वजा 44.40 प्लस डिपार्चर कॅपिटल D वापरा किंवा L साइन थिटा वापरा. L साइन थिटा इज इक्वल टू 0. तर त्याच्यावरून L cos थिटा म्हणजे लॅटिट्यूडची व्हॅल्यू इथं काय मिळणार आहे? L cos थिटा फक्त इकडे ठेवा बाजूला, आणि इक्वल साइनच्या पुढे 87.30 इकडे पॉझिटिव्ह आहे, समोर गेल्यानंतर काय ते काय होणार आहे? निगेटिव्ह होणार आहे. सो निगेटिव्ह 87.30, आता हे निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह होणार आहे, प्लस 116.10 त्याची जी व्हॅल्यू आहे ती 28.8 येते. सो हे काय झालं? क्लोजिंग लाईन DAचं लॅटिट्यूड झालं. L cos theta म्हणजेच काय? लॅटिट्यूड. सो लॅटिट्यूड ऑफ क्लोजिंग लाईन इज इक्वल टू 28.80. सिमिलरली डिपार्चर L sin theta इज इक्वल टू -31. तर L sin theta म्हणजेच काय? डिपार्चर. L cos theta म्हणजेच काय? लॅटिट्यूड. आता लॅटिट्यूड आणि डिपार्चरची व्हॅल्यू या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. सो हे जे दोन लाईन आहेत त्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. या ठिकाणी समेशन ऑफ लॅटिट्यूड इज इक्वल टू 0, समेशन ऑफ डिपार्चर इज इक्वल टू 0. हे दोन व्यवस्थित समजले पाहिजेत. आता या ठिकाणी निगेटिव्ह का लिहिलेलं आहे? कारण या ठिकाणी निगेटिव्ह व्हॅल्यू 116 जी आहे
116 या ठिकाणी निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी निगेटिव्ह वापरलेलं आहे. आणि डिपार्चरमध्ये 44.40 ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी निगेटिव्ह वापरलेलं आहे. सो या ठिकाणी आपण ऍडिशन करतोय, पण याचं साइन हे निगेटिव्ह असल्यामुळे हे काय होणार आहे, सबट्रॅक्शन होणार आहे या व्हॅल्यू. सो या ठिकाणी आता लॅटिट्यूड मिळालेला आहे, डिपार्चर मिळालेला आहे. आता लॅटिट्यूड आणि डिपार्चरचं साइन काय आहे ते बघायचं. या ठिकाणी लॅटिट्यूड पॉझिटिव्ह आहे, डिपार्चर निगेटिव्ह आहे. ओके, लॅटिट्यूड पॉझिटिव्ह आहे, डिपार्चर निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे लाईन कोणत्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे, चौथ्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे. इथं पण लॅटिट्यूड पॉझिटिव्ह आहे, डिपार्चर निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे लाईन ही चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहे, नॉर्थ वेस्ट क्वाड्रंटमध्ये. सिमिलरली या ठिकाणी लॅटिट्यूड पॉझिटिव्ह आहे, डिपार्चर निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे एक सेंटेन्स लिहावं लागेल. हिअर लॅटिट्यूड इज पॉझिटिव्ह अँड डिपार्चर इज निगेटिव्ह, देअरफॉर line DA, closing line DA will exist in फोर्थ क्वाड्रंट. चौथ्या क्वाड्रंट मधलं जे लॅटिट्यूड आणि डिपार्चरचं साइन तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला चौथ्या क्वाड्रंट मध्ये लॅटिट्यूड हा पॉझिटिव्ह असतोय आणि डिपार्चर हा निगेटिव्ह असतोय. सो जे टेबल साइन कन्व्हेन्शन साठी जे मी टेबल तुम्हाला ड्रॉ करायला सांगितलं होतं ते सगळ्यात महत्वाचं आहे. नाउ वी नो दॅट टॅन थिटा, पहिल्यांदा थिटा काढायचा आहे आपल्याला. tan theta is equal to departure divided by latitude. Don't consider the sign here. Theta is equal to tan inverse of 31, which is the departure divided by 28.8. आता हा जो क्वेश्चन आहे त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल, रिड्युस्ड बेरिंग मिळेल. ते किती आहे, 47 डिग्री 6 मिनिट 24 सेकंड. ओके, या ठिकाणी रिड्युस्ड बेरिंग मिळालं. सो जे काय रिड्युस्ड बेरिंग आहे ते काय चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहे, त्याच्यामुळं नॉर्थ 47 डिग्री 6 मिनिट 24 सेकंड वेस्ट, म्हणजे नॉर्थ 47 डिग्री 6 मिनिट 24 सेकंड वेस्ट, म्हणजे पश्चिमेकडं एवढा अँगल आहे हा डीएचा. डीए लाईननं नॉर्थशी केलेला जो अँगल आहे तो पश्चिमेकडे आहे. इट इज अ वेस्ट, टुवर्ड्स वेस्ट. हाऊ मच अँगल इज टुवर्ड्स वेस्ट, 47 डिग्री 6 मिनिट 24 सेकंड. सो याच्यावरून आपल्याला बेरिंग मिळालं. ओके, म्हणजेच काय, बेरिंग मिळालेले आहे, होल सर्कल बेरिंग. आता जो महत्वाचा क्वेश्चन आहे तो म्हणजे लेंथ फाइंड करणे. तर लेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. वी नो दॅट द लेंथ ऑफ लाईन डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ लॅटिट्यूड प्लस समेशन ऑफ डिपार्चर. आता या ठिकाणी आपण जे काय लॅटिट्यूड अँड डिपार्चर ज्या लाईनचं काढलेलं आहे त्या लाईनचंच आपल्याला समेशन घ्यावं लागेल. सो लेंथ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 31 स्क्वेअर प्लस 28.8. ओके, सो लॅटिट्यूड किती आहे या ठिकाणी, 28.8 स्क्वेअर प्लस 31 स्क्वेअर, ती व्हॅल्यू आहे ती किती येते, 42.31 मीटर. आता ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत, हे जे काही न्यूमरिकल्स आहेत हे न्यूमरिकल्स तुम्ही प्रत्यक्ष कॅल्सी वापरून तेवढेच येतात का हे व्हेरीफाय करा. ओके, सो प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ते व्यवस्थित जमतील. सो हे जे काय न्यूमरिकल्स आहेत या पद्धतीचे जे न्यूमरिकल्स किंवा हे न्यूमरिकल्स याचं कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करून बघा, म्हणजे तुम्हाला हे जे काय कन्सेप्ट आहे ती क्लिअर होईल. सो या ठिकाणी आपल्याला लेंथ मिळाली किती, 42.31 मीटर. आता लेंथ जी आहे ही बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी परत जसं आपण इथं चेक अप्लाय केला त्या पद्धतीचा चेक आपण इथं अप्लाय करू शकतोय. लॅटिट्यूड आपल्याला माहित आहे, लॅटिट्यूड इज इक्वल टू 28.8. सो 28.8 लॅटिट्यूड, लॅटिट्यूड इज इक्वल टू एल कॉस थिटा. एल आपल्याला चेक करायचे, त्याच्यामुळे एल इकडे ठेवा. लेंथ इज इक्वल टू लॅटिट्यूड एल कॅपिटल एल डिवायडेड बाय कॉस थिटा. याच्यावरून आपल्याला जी लेंथ आहे ती चेक करता येईल. ओके, सो हे सिंपल न्यूमरिकल आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिफिकल्ट कॅल्क्युलेशन्स नाही आहे. फक्त आपल्याला एक स्टेप माहिती पाहिजे की न्यूमरिकल्स काय विचारलेलं आहे, ते कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे.
हे स्टेप्स माहिती पाहिजेत. तुम्ही जर याचा सराव केला, याच पद्धतीचे 2-3 न्यूमेरिकल जे आहेत, टेक्स्टबुकमध्ये किंवा रेफरन्स बुकमध्ये न्यूमेरिकल्स आहेत, याच पद्धतीचे न्यूमेरिकल्स आहेत, ते जर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला हे न्यूमेरिकलचा सराव होऊन जाईल. ओके. नाऊ वी विल स्टॉप हिअर. सो हे जे न्यूमेरिकल आहे 2.26.4 हे न्यूमेरिकल्स तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. सो या ठिकाणी काय दिले बघा, फॉलोइंग टेबल गिव्स लेंथ अँड बेरिंग ऑफ 4 साइड्स ऑफ ऑफ 5 साइड्स ऑफ ट्रॅव्हर्स. ओके. सो ए सॉरी पी क्यू क्यू आर आर एस एस टी म्हणजे 4 साईड आहेत, त्याचं लेंथ आणि बेरिंग दिलेलं आहे. आणि काय विचारलंय, जी काही क्लोजिंग लाईन टीपी आहे, 5वी जी साईड आहे, 5 साइड ट्रॅव्हर्स आहे. सो 5 साइड ट्रॅव्हर्स मध्ये 4 लाईनचं लेंथ आणि बेरिंग दिलेले आहे. जी 5वी लाईन आहे त्याचं लेंथ आणि बेरिंग फाइंड आउट करायचं आहे. सो लास्ट लेक्चरला याच पद्धतीचं सम मी घेतलेलं होतं, त्याच्यामुळं तुम्हाला हे इझिली सॉल्व्ह करता येईल. सेम प्रोसिजर आहे. या ठिकाणी लेंथ दिलेली आहे, असं एक टेबल ड्रॉ करा. या ठिकाणी लेंथ दिलेली आहे, त्याच्यानंतर बेरिंग दिलेलं आहे. या बेरिंगवरून तुम्हाला होल सर्कल बेरिंग इथं कॅल्क्युलेट करावं लागेल. होल सर्कल बेरिंग कसं कॅल्क्युलेट करायचं लास्ट लेक्चरला मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर याचे कॉन्सिक्युटिव्ह कोऑर्डिनेट म्हणजे लॅटिट्यूड आणि डिपार्चर फाइंड आउट करा. त्याचे अल्जेब्राइक सम करा आणि जो काही अरिथमेटिक चेक आहे क्लोज ट्रॅव्हर्सचा, समेशन ऑफ लॅटिट्यूड मस्ट बी इक्वल टू 0 आणि समेशन ऑफ डिपार्चर मस्ट बी इक्वल टू 0. तो जो काही अरिथमेटिक चेक आहे तो अप्लाय करून पहिल्यांदा तुम्हाला थीटा काढावा लागेल. होल सर्कल बेरिंग ऑफ क्लोजिंग लाईन टीपी पहिल्यांदा मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला लेंथ ऑफ लाईन टीपी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ लॅटिट्यूड स्क्वेअर प्लस डिपार्चर स्क्वेअर या फॉर्म्युलानं लेंथ ऑफ लाईन टीपी मिळेल. ओके. सो हे ॲज अ होमवर्क म्हणून हे सगळ्यांनी करा. काही डाऊट्स असतील तर मला नंतर विचारू शकताय. ओके. सो वी स्टॉप हिअर फॉर टुडे. From next lecture, we will see some more example on this topic. Okay, thank you.